आजचा व्हिडिओ तुम्ही लाईक आणि शेअर नाही केला तरीसुद्धा चालेल, फक्त पूर्ण बघा. आज माझ्या मावस बहीण आणि जिजूच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती आणि ती ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होतं 20वा वृद्धाश्रममध्ये. तर त्यासाठीच आमच्या सकाळपासून तयाऱ्या चालू होत्या. स्वानंदीची कटिंग करून घेतली. माही 8 दिवस झाले आमच्याकडे होती. आज तिच्या आईबाबाच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे, तर तीसुद्धा जाणार होती. संध्याकाळच्या पहारी आम्ही वृद्धाश्रमला जायला निघालो. तेव्हा इतकं वादळ सुटलं होतं ना, खूपच. वादळ थांबल्यानंतर आम्ही वृद्धाश्रमला निघालो आणि तिथे गेल्यानंतर सगळेच जण आले होते. तिथे सगळ्यांचा हालचाल विचारला. तिथे गेल्यानंतर तर प्रत्येकजण त्या वृद्धाश्रममधलं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात असं दुःख दिसत होतं. सगळ्या जणांना कशाचीच कमी नाही, पण तरीसुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये दुःख दिसत होतं. खूप सुंदर अशी सोयसुद्धा आहे तिथे आणि तिथे अशा ठिकाणी सेलिब्रेशन करायलासुद्धा खरंच आनंदाचे क्षण असे त्या ठिकाणी सेलिब्रेट करायला खूप जास्त मोठं मन लागतं. आणि तिथे केक कटिंग वगैरे करून घेतली. केक कटिंग केली तेव्हा तिथल्याच एका काकांनी खूप छान असं त्यांच्यासाठी सॉन्ग म्हटलं. सचिन भाऊ दीपावली सदा खुश रहो तुम दुआ है छान. आपल्याही जीवनात असे कितीतरी आनंदाचे क्षण येतात. आपल्या मुलांचे बड्डे, आपली ॲनिव्हर्सरी. घरोघरी आता आजकाल साजरेसुद्धा करतात. खूप मोठं सेलिब्रेशन करतात. आजकाल तर ट्रेंड झाला आहे की सेलिब्रेशनचा. पण आपण कधीच असा विचार करत नाही की भरपूर असे ठिकाणं आहेत की जिथे आपली एक छोटीशी मदत तिथे भरपूर असा आनंद देऊ शकते. ते वृद्धाश्रममधल्या एका आजीची खूप जास्त इच्छा होती एक गाणं म्हणायला, तर ते गाणं ऐकून जा. सांगाया वेळीला माझ्या गुरचडीला हो सांगाया वेळीला